नमस्कार, मी डी.के. सर, फाउंडर ऑफ डी.के. सर अकॅडमी फॉर बी.एस.सी, बी.सी. अँड एम.एस.सी. तुम्हाला माहिती असेल तर गेल्या 14 वर्षापासून मी या फील्डमध्ये कार्यरत आहे आणि आपण हजारो विद्यार्थ्यांना बी.एस.सी मॅथ्स, एम.एस.सी मॅथेमॅटिक्समधून करिअर बनवून दिलेलं आहे. जर तुम्हाला बी.एस.सी किंवा एम.एस.सी मॅथेमॅटिक्स किंवा बी.सी.एचा मॅथ्स तुम्हाला जर शिकायचा असेल तर निश्चितच तुम्ही माझ्या अंडरमध्ये शिकू शकता. आपल्या अकॅडमीमध्ये आपण ऑफलाईन सोबतच ऑनलाईन सुविधा सुद्धा आपण प्रोव्हाइड करतो. तुम्हाला माहिती असेल तर गेल्या आपण 14 वर्षापासून ऑफलाईन सर्व्हिस देतच आहोत, पण आता ऑनलाईनमध्ये सुद्धा तुम्हाला तेवढ्याच प्रभावीपणे तुम्हाला शिकायला भेटेल. म्हणजे जर तुमचे आपले क्लासेस ऑनलाईन जॉईन करणं, ऑफलाईन जॉईन करणं शक्य होत नसेल, तर तुम्ही ऑनलाईनसाठी आपलं प्ले स्टोअरवरून डी.के. सर अकॅडमी नावाचं ॲप तुम्ही काय करू शकता, तुम्ही डाउनलोड करू शकता. त्यामध्ये तुम्हाला सर्व विषयाचे रेकॉर्डेड व्हिडिओ मिळतात, म्हणजे बी.एस.सी मॅथ्स आणि कॉम्प्युटरचे. त्यानंतर बी.सी.एचे ऑल सब्जेक्ट मिळतात तुम्हाला. त्यानंतर जेवढ्या लँग्वेजेस आहे कॉम्प्युटरच्या त्या सर्व तुम्ही आपल्याकडे सी प्लस, जावा, पायथॉन हे सर्व लँग्वेज आपल्याकडे अवेलेबल आहेत रेकॉर्डेड स्वरूपामध्ये आणि ऑफलाईनमध्ये सुद्धा. आणि एम.एस.सी मॅथेमॅटिक्सचे सर्व सब्जेक्ट आपल्याकडे अवेलेबल आहे रेकॉर्डेडमध्ये सुद्धा आणि ऑफलाईनला बॅचेस सुद्धा अवेलेबल आहे. ते एक लक्षात घ्या. तुम्हाला माहिती असेल की मॅथेमॅटिक्स असा विषय आहे की जर तुम्ही बी.एस.सी मधून किंवा एम.एस.सी मधून जर मॅथ्समध्ये करिअर करतो म्हटलं तर तो चांगल्यानं नॉलेज घेऊन शिकणं खूप गरजेचं आहे. कारण जर तो सब्जेक्ट मी नॉलेज बी.एस.सी किंवा एम.एस.सी मॅथेमॅटिक्स किंवा तुम्ही बी.एस.सी ला तुमचा मॅथ्स असत किंवा एम.एस.सी ला मॅथ्स असं आणि जर तुम्हाला करिअर इन मॅथ्स करायचं असेल तर तो तेवढ्याच प्रभावीपणे शिकणं आवश्यक आहे. म्हणजे त्यामध्ये तुम्हाला नॉलेज घेणं आवश्यक आहे. नॉलेज जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला जॉब हा 100% लागतो किंवा तुमचं करिअर स्वतःच्या पायावर तुम्ही उभे राहू शकता. फक्त तो सब्जेक्ट मन लावून शिकणं गरजेचं आहे. त्या सब्जेक्टचं परिपूर्ण नॉलेज घेणं तुम्हाला आवश्यक आहे. तुम्हाला माहिती असेल की तुम्हाला बी.एस.सी ला असताना अशा खूप साऱ्या एंट्रन्स एक्झाम आहेत ज्या तुम्ही देऊ शकता. म्हणजे तुम्हाला माहित असेल की जर तुम्ही बी.एस.सी मॅथ्सला आहे तर तुम्ही बी.एस.सी ला असताना सेकंड इयरला असताना तुम्ही प्रिपरेशन करू शकता. कशाची? आय.आय.टी जाम नावात आय.आय.टी जाम, एन.बी.एच.एम, टी.एफ.आय.आर अशा ह्या एक्झाम ज्या आहेत या एंट्रन्स एक्झामची जर तुम्ही प्रिपरेशन केली तर फ्युचरमध्ये ह्या एक्झाम ज्या आहे ना तुम्हाला एम.एस.सी करता येईल. सोबत तुम्हाला काही एक्झाम अशा आहेत की ज्याच्यामुळे तुम्हाला एम.एस.सी ला स्कॉलरशिप सुद्धा मिळते आणि आय.आय.टी जाममुळे तुम्हाला एम.एस.सी मध्ये तुम्हाला एम.एस.सी ही आय.आय.टी कॉलेजमधून करायला मिळते. म्हणजे खूप सारे अपॉर्च्युनिटी राहतात. आणि जर तुम्ही एम.एस.सी मॅथ्स केलं असेल किंवा जर तुम्ही एम.एस.सी मॅथ्स करत असाल तर तुम्हाला माहित असेल की असिस्टंट प्रोफेसर बनण्यासाठी आज एम.एस.सी एक्झाम ही कंपल्सरी तुम्हाला देणे आहे. म्हणजे जर तुम्ही एम.एस.सी एक्झाम जर तुम्ही एम.एस.सी असताना तुम्ही प्रिपरेशन सुरू केली किंवा एम.एस.सी झाल्यावर जरी प्रिपरेशन केली तर विदिन 1 इयरमध्ये ते तुम्ही क्रॅक करू शकता. त्यासाठी परिपूर्ण गायडन्सची गरज आहे तुम्हाला. आणि जर तुम्ही एका परफेक्ट ट्रॅक लिहिलं, जर तुम्ही त्याचा अभ्यास सुरू केला तर तो तुम्हाला इझिली तुम्हाला चांगले म्हणजे तुम्हाला कमी मेहनतीमध्ये कमी दिवसामध्ये तुमची ती एक्झाम क्लिअर होऊ शकते. मग हा मॅथेमॅटिक्स जो विषय आहे हा प्रत्येकाला असते, बरोबर आहे. मॅथेमॅटिक्स विषय जो आहे हा तुम्ही 11th-12th तुम्ही स्टडी करता, त्यानंतर बी.एस.सी ला स्टडी करता. ओके, तर पहा आपल्याकडे एक टॉपिक आहे ज्याचं नाव आहे टाइप्स ऑफ मॅट्रायसिस. आता टाइप्स ऑफ मॅट्रायसिस तुम्हाला माहित असेल. मॅट्रायसिस हा कुणाला पण म्हणजे तुम्हाला 11th-12th ला पण आहे, बी.एस.सी ला पण आहे, त्यानंतर बी.सी वाल्यांना पण राहतो. ठीक आहे. म्हणजे टाइप्स ऑफ मॅट्रायसिस तुम्ही कुठली कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देत असाल तर त्याच्यामध्ये बेस तुमचा चांगला असला पाहिजे. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून तो परिपूर्णरित्या शिकणं आवश्यक आहे. तर आपण पाहू की टाइप्स ऑफ मॅट्रायसिस कोणते कोणते आहे आणि याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल प्रामुख्यानं. पहिले आपण बेसिक घेऊ. पहिले ऑनलाईन वाले पहा. हे जे मॅट्रायसिस आहेत म्हणजे आपण हा जो टॉपिक आहे आपला ज्याचं नाव आहे टाइप्स ऑफ मॅट्रायसिस. म्हणजे आपल्याला मॅट्रायसिसचे जे टाइप्स आहे बऱ्याचदा आपल्याला नाव माहिती राहतात, बरोबर आहे, पण त्याच्या कंडिशन माहिती नाही राहत. म्हणजे सुद्धा आपला हर्मिशन मॅट्रिक्स आहे ना, सिमेट्री मॅट्रिक्स आहे. तर आपल्याला नावं माहिती आहे पण त्याच्या कंडिशन आपल्याला माहित असल्या पाहिजे. आणि जेव्हा आपण एक्झामसाठी प्रिपरेशन करतो कुठल्याही एंट्रन्स एक्झामसाठी म्हणा तर त्यावेळेस काय होते माहिती आहे का की हे जे तुमचे टॉपिक्स आहेत जरी हे छोटे छोटे टॉपिक असले तरी याच्यामध्ये तुम्हाला चांगला परिपूर्णरित्या याचं नॉलेज असलं तरी क्वेश्चन इझिली सॉल्व्ह करू शकता तुम्ही. ओके, म्हणजे जसं तुम्ही आता बी.एस.सी ला असताना समजा जर तुम्ही आय.आय.टी जाम, टी.एफ.आय.आर ही एक्झाम देत असाल, एम.बी.एच किंवा एम.एस.सी तुम्ही आफ्टर एम.एस सेट देत असाल एम.एस.सी नंतर, तर त्यावेळेस काय करतो आपण आपल्याला लिनियर अल्जेब्रा नावाचा सब्जेक्ट असतो. आणि हा जो लिनियर अल्जेब्रा नावाचा सब्जेक्ट आहे ना याच्यामध्ये तुम्हाला मॅट्रायसिस नावाचा प्रकार आहे. भले तुम्हाला टाइप्स ऑफ मॅट्रायसिस जर क्वेश्चन नाहीये, बरोबर आहे, पण ह्या बेस जर चांगला असेल तर त्याच्यामध्ये येणारे क्वेश्चन तुमच्या ज्यानं सॉल्व्ह होऊ शकतात. म्हणून तुमचा बेस चांगला असणं आवश्यक आहे कुठल्याही फील्डचा. लक्षात घ्या कुठलीही एक्झाम देताना. त्यानंतर आता टाइप्स ऑफ मॅट्रिक्स तुम्हाला माहित असेल. सिंपल पाहू घ्या. समजा जरी म्हटलं आणि बऱ्याचदा असं आहे की या मॅट्रिक्सच्या नावामध्येच त्याचा
मिनिंग दडलेला आहे ऑनलाईनमध्ये पहा. म्हणजे जर तुम्ही त्याचं नाव जर व्यवस्थितरित्या चेक केलं तर त्याच्यावरूनच तुम्हाला समजून जाते की बा याचं काय म्हणणं आहे. नल मॅट्रिक्स. आता बा नल म्हणजे काय, की असा मॅट्रिक्स जिच्या आतमध्ये सगळ्या एंट्रीज झिरो आहे. म्हणजे मॅट्रिक्सच्या ज्या डेफिनेशन आहे ना, हे जे टाइप्स ऑफ मॅट्रिसेस आहे, ह्या डेफिनेशन पाठच नाही करायला लागत. तुम्ही फक्त लॉजिकली लक्ष द्या, तुम्हाला इझिली समजून जातात. म्हणजे पहा, नल मॅट्रिक्स. नल मॅट्रिक्स कशाला म्हणतात, आता जर मी ऑब्झर्व केलं ऑनलाईन मध्ये, नल मॅट्रिक्स म्हणजे काय, असा मॅट्रिक्स ज्याच्या सगळ्या एंट्री झिरो झिरो आहे बा, है ना. म्हणजे हा मॅट्रिक्स तुमचा 2x2 चा असू द्या, की हा मॅट्रिक्स तुमचा 4x4 चा असू द्या ऑनलाईन मध्ये, हा 2x2 चा असू द्या किंवा 2x1 चा असू दे, 1x2 चा असू दे, बरोबर आहे. त्यानंतर तुम्हाला हे माहित असलं पाहिजे, हे जे आडवे जे असतात त्याला तुम्ही काय म्हणता ऑनलाईन मध्ये, त्याला रो म्हणता. हे उभे जे आहेत त्याला तुम्ही काय म्हणता, कॉलम म्हणता. याच्यामध्ये तुम्ही पास आणतो 2च रो आहेत, बरोबर आहे, आणि 2च कॉलम आहे. म्हणजे आता आपण 2x2 चा मॅट्रिक्स म्हणतो, बरोबर. आता याच्यामध्ये किती आहे, त्याच्यामध्ये एकच रो आहे आणि 2 कॉलम आहे, म्हणजे त्याला 1x2 म्हणतात. ओके. मग आता लक्षात घ्या, नल मॅट्रिक्स म्हणजे असा मॅट्रिक्स ज्याच्या आतमधल्या एंट्री सर्व झिरो आहे, बरोबर आहे. त्यानंतर स्क्वेअर मॅट्रिक्स. आता तुमच्याच लक्षात, स्क्वेअर कशाला म्हणतो आपण, स्क्वेअर म्हणजे काय, तर ज्याच्यामध्ये नंबर ऑफ रो आणि कॉलम काय असावे, सेम असावे. म्हणजे जर याची डेफिनेशन जे कंडिशन आहे ती अशी असते ऑनलाईन मध्ये, की आपल्याकडे AIJ नावाचा एक मॅट्रिक्स आहे ज्याची ऑर्डर असेल ऑनलाईन मध्ये M क्रॉस N. तर M क्रॉस N जर त्याची ऑर्डर असेल तर काय व्हायला पाहिजे, M इज इक्वल टू N. म्हणजे जेवढे असतील रो तेवढेच असायला पाहिजे कॉलम. म्हणजे किती, 1x1 चा पण चालते आपली ना, लक्षात द्या. 1x1 हा पण स्क्वेअरच मॅट्रिक्स झाला. त्यानंतर 2x2 ऑनलाईन मध्ये पाहून घ्या, हा पण स्क्वेअर मॅट्रिक्स झाला. त्यानंतर एखादा मॅट्रिक्स घ्या तुम्ही 3x3 चा, हा पण मॅट्रिक्स, बरोबर आहे. म्हणजे तुमच्या लक्षात येऊन राहिलं की असा मॅट्रिक्स ज्याच्यामध्ये मी तुम्हाला काय म्हटलं ऑनलाईन मध्ये, जर तुमच्याकडे असा एक मॅट्रिक्स आहे ज्याची जे ऑनलाईन मध्ये काय म्हटलं मी, त्याच्यामध्ये रो आणि कॉलम काय असतील, सेम असतील, त्याला तुम्ही म्हणता स्क्वेअर मॅट्रिक्स. बोलते बरोबर, ठीक आहे. त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की हा पण काय झाला, स्क्वेअर मॅट्रिक्स झाला. त्यानंतर हे रो आणि कॉलम सारखे असले पाहिजे. म्हणजे M क्रॉस N जर ऑर्डर असते की त्याला M इज इक्वल टू काय व्हावा, N व्हावा. हा झाला तुझा नल मॅट्रिक्स. लक्षात घ्या की तुम्हाला माहित असला पाहिजे तो म्हणजे ट्रेस ऑफ अ मॅट्रिक्स. आता हे पण टाईप आहे ऑनलाईन मध्ये. हा ट्रेस ऑफ अ मॅट्रिक्स काय आहे, आता ट्रेस ऑफ अ मॅट्रिक्स म्हणजे सिंपल सी गोष्ट लक्षात घ्या, ते म्हणजे काय पहा, द ट्रेस ऑफ अ मॅट्रिक्स. आता ट्रेस ऑफ अ मॅट्रिक्स म्हणजे काय, की जो दिलेला मॅट्रिक्स आहे त्याचे जे डायगोनल एलिमेंट आहे त्याची ऍडिशन जे आहे ऑनलाईन मध्ये ते झिरो असले पाहिजे. म्हणजे तुम्ही कोणतंही स्क्वेअर मॅट्रिक्स घ्या, समजा 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 0 आहे, 4 आहे, 9 आहे, 0 आहे, 0 आहे, 4 आहे. लक्षात घ्या. आता तुम्ही काय करता ऑनलाईन मध्ये, की हा जो असते ऑनलाईन मध्ये याने तुम्ही म्हणता डायगोनल. म्हणजे हा तुमचा जर मॅट्रिक्स आहे तर ह्या मॅट्रिक्सचा काय झाला, डायगोनल. आणि ह्या डायगोनलची जेव्हा सम घेताना ऑनलाईन मध्ये, म्हणजे हा तुमचा A नावाचा एक मॅट्रिक्स असेल समजा, तर याचा जो ट्रेस आहे, ट्रेस म्हणजे काय हे लक्षात द्या ऑनलाईन मध्ये. काय म्हटलं मी, द ट्रेस ऑफ मॅट्रिक्स ए. म्हणजे मी जर तुम्हाला म्हटलं व्हॉट इज द ट्रेस ऑफ मॅट्रिक्स ए, तर ट्रेस ऑफ मॅट्रिक्स ए म्हणजे काय, तर सिंपल सी गोष्ट लक्षात घ्या की हे जे आहे मध्ये 1 + 4 + किती आहे तो, बरोबर आहे. म्हणजे 1 + 4 + 2 म्हणजे ट्रेस ऑफ अ मॅट्रिक्स म्हणजे काय, की हा जो तुमचा डायगोनल एलिमेंट आहे ऑनलाईन मध्ये, त्या डायगोनल एलिमेंटची मध्ये जे तुम्हाला या डायगोनल मध्ये जे एलिमेंट दिसतात त्याची जे सम आहे त्याने म्हणते ट्रेस ऑफ अ मॅट्रिक्स. तुमच्या लक्षात येऊन राहिलं सर्वांच्या ऑनलाईन. साधा कॉन्सेप्ट आहे, काही मोठी गोष्ट नाही आहे. ट्रेस ऑफ अ मॅट्रिक्स म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये जे डायगोनल असते त्या डायगोनल एलिमेंटच्या समला तुम्ही काय म्हणता ऑनलाईन मध्ये, तो जो तुमचा डायगोनल एलिमेंट आहे त्या डायगोनल एलिमेंटच्या समला तुम्ही काय म्हणता, तर ट्रेस ऑफ अ मॅट्रिक्स म्हणता, बरोबर आहे. हे तुम्हाला कोणालाही समजू शकते, काही फार कठीण डेफिनेशन आहे नाही या, ठीक आहे. त्यानंतर लक्षात घ्या, डायगोनल मॅट्रिक्स कशाला म्हणतात पहा. मग मी तुम्हाला म्हटलं ऑनलाईन मध्ये व्हॉट इज अ डायगोनल मॅट्रिक्स. आता तुम्ही स्वतःही लक्षात देऊ शकता, डायगोनल मॅट्रिक्स म्हणजे काय हो, की असा मॅट्रिक्स की ज्याच्या फक्त डायगोनल मध्येच एलिमेंट असले पाहिजेत. कोण नावाचाच अर्थ आहे डायगोनल मॅट्रिक्स. डायगोनल मध्येच फक्त एलिमेंट असावे, त्याचे नॉन डायगोनल एलिमेंट झिरो असले पाहिजे. म्हणजे कसे, तर तुम्ही जर इथं ऑब्झर्व केलं पहा, 1 आहे, 0 आहे, 0 आहे, कोण ऑनलाईन मध्ये 0 आहे, 4 आहे, 0 आहे, 0 आहे, 0 आहे, 2 आहे. आता याच्यात तुम्ही ऑब्झर्व करू शकता, काय ऑब्झर्व करू शकता पहा, याच्या फक्त डायगोनल मध्येच एलिमेंट आहे, बाकी सगळे एलिमेंट झिरो आहे. म्हणजे हा झाला डायगोनल एलिमेंट. हे उरलेले काय म्हणतात, नॉन डायगोनल एलिमेंट. मग जे लक्षात काय ठेवायला लागेल, डायगोनल मॅट्रिक्स म्हणजे काय, की असा मॅट्रिक्स की ज्याचे नॉन डायगोनल एलिमेंट काय असले पाहिजेत, झिरो असले बाबा. म्हणजे फक्त डायगोनल एलिमेंट असावे आणि जे नॉन डायगोनल एलिमेंट आहे ना ते ऑनलाईन मध्ये किती असले पाहिजेत, नॉन डायगोनल एलिमेंट झिरो असले पाहिजेत. म्हणजे तुमच्या लक्षात येऊन राहिलं असं मी जे सांगत आहे त्यावर तुम्ही लक्ष द्या, की तुम्ही बऱ्याचदा डेफिनेशन जे आहे ना त्याच्या नावातच त्याचा अर्थ दिलेला आहे, फक्त तुम्हाला ते ऑब्झर्व करता आला पाहिजे, बरोबर.
तसंच क्वेश्चनचे राहते. कुठलेही समजा जेव्हा तुम्ही एंट्रन्सचे म्हणा किंवा कुठलाही जेव्हा तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करताना जर तुम्हाला मॅथमॅटिक्समध्ये क्वेश्चन जर तुम्हाला व्यवस्थित समजला तर त्याचा अँसर तुम्हाला स्वतःच तयार करता येते किंवा अँसर जेव्हा तुम्ही काढसाल तेव्हा ते तुम्हाला इझी जाईल. म्हणून क्वेश्चनवर पहिले भर द्यायचा की काय दिलेलं आहे, काय पाहिजे आपल्याला, हे जर तुम्हाला व्यवस्थित समजलं तर क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायला सोपा जातो. ठीक आहे. मग तुमच्या लक्षात आलं की डायगोनल एलिमेंट आहे, तर जर डायगोनल मध्ये एलिमेंट आहे बाकीचे सारे झिरो असतात तर तेव्हा त्याला तुम्ही काय म्हणता, डायगोनल मॅट्रिक्स. हा झाला डायगोनल मॅट्रिक्स. आता स्केलर मॅट्रिक्स म्हणजे काय, म्हणजे इथं तुम्ही जर ऑब्झर्व केलं ऑनलाईन मध्ये पहा, डायगोनल मॅट्रिक्स असेल तर स्केलर मॅट्रिक्स कशाला म्हणतात, तर हा जो ऑनलाईन मध्ये पहा तुमचा स्केलर मॅट्रिक्स आहे याचं काय म्हणतात त्याला, तर स्केलर मॅट्रिक्स म्हणजे काय, तर जो तुमचा डायगोनल मॅट्रिक्स आहे ऑनलाईन मध्ये, हे डायगोनल एलिमेंट काही असते तरी चालतात. म्हणजे स्केलर मॅट्रिक्स म्हणजे काय, त्याचे जे नॉन डायगोनल एलिमेंट आहे ते तुम्हाला झिरो पाहिजे आणि जे डायगोनल एलिमेंट आहे ऑल आर सेम पाहिजे. म्हणजे याला तुम्ही असं म्हणू शकता AII हा सी असला पाहिजे. सी म्हणजे काहीतरी सारखा असला पाहिजे. म्हणजे जर समजा तुम्ही असा म्हटला मॅट्रिक्स घेतला 4 0 0 0 4 0 0 0 4 म्हणजे बाकीचे जे एलिमेंट आहे ते झिरो पाहिजे आणि जो डायगोनल आहे एखादी ऑनलाईन मध्ये तर त्या डायगोनल मध्ये सर्व एलिमेंट सारखे असले पाहिजे. जर त्या डायगोनल मध्ये सगळे एलिमेंट सारखे आहेत तर तेव्हा त्याने कोणता मॅट्रिक्स म्हणतात, स्केलर मॅट्रिक्स म्हणतात. म्हणजे असा स्क्वेअर मॅट्रिक्स की ज्याचा नॉन डायगोनल एलिमेंट तुमचे झिरो आहेत आणि जो तुमचा डायगोनल आहे ना, डायगोनल मध्ये सर्व एलिमेंट सेम असले पाहिजे तेव्हा त्याला म्हणते ऑनलाईन मध्ये स्केलर मॅट्रिक्स. बरोबर आहे. पुन्हा लक्षात घ्या, हा जो आहे ऑनलाईन मध्ये हा झाला तुमचा स्केलर मॅट्रिक्स. त्याच्यानंतर तुम्हाला जर मी म्हटलं आयडेंटिटी मॅट्रिक्स और युनिट मॅट्रिक्स काय नाही म्हणतात. आता तुम्हाला आयडेंटिटी मॅट्रिक्स तुम्हाला माहित असावा. आयडेंटिटी मॅट्रिक्स कशाला म्हणते ऑनलाईन मध्ये, हेच जे स्केलर मॅट्रिक्स आहे पुन्हा घ्या. इथं काय म्हटलं तुम्ही की बाकीचे सगळे एलिमेंट झिरो पाहिजेत, डायगोनल काय पाहिजे, सारखा पाहिजे. हाच डायगोनल जर 1 झाला, लक्षात द्या, हाच डायगोनल जर किती झाला, 1 झाला, तर तेव्हा त्याने कोणता मॅट्रिक्स म्हणते, आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणते. म्हणजे आयडेंटिटी तुम्ही शिकले असावे. म्हणजे जर मी तुम्हाला म्हटलं की I2 म्हणजे 2/2 वाला, लक्षात घ्या, I2 म्हणजे आयडेंटिटी मॅट्रिक्स बट 2/2 वाला म्हणजे कसा राहील 1 0 0 1 म्हणजे डायगोनल मध्ये फक्त 1 लागत, बाकी सारे काय लागत, 0 लागत. मी तुम्हाला म्हटलं I3 म्हणजे 3/3 चा डायगोनल एलिमेंट म्हणजे 1 0 0 0 1 0 0 0 1 म्हणजे बाकीचे सर्व एलिमेंट तुमचे 0 असले पाहिजेत आणि ऑनलाईन मध्ये डायगोनल मध्ये सारखा 1च लागेल. ठीक आहे. म्हणजे फर्स्ट मध्ये फर्स्ट पोझिशनवर, सेकंड पोझिशन आणि इथं थर्ड पोझिशनवर तर काय लागेल तुम्हाला 1 1 1 लागेल. तर हा जो आहे I3 म्हणजे 3/3 वाला, I4 म्हणजे 4/4 वाला आणि I2 म्हणजे किती असते ऑनलाईन मध्ये, तर तो 2/2 वाला आयडेंटिटी मॅट्रिक्स और युनिट मॅट्रिक्स. ठीक आहे. आता आयडेंटिटी मॅट्रिक्स समजला तुम्हाला. आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणजे काय, की जो याचा डायगोनल जो आहे तो 1 पाहिजे बाकी 0. ठीक आहे. मग हा झाला तुमचा आयडेंटिटी मॅट्रिक्स. म्हणजे ही जी डेफिनेशन आहे त्या अशा आहे ऑनलाईन मध्ये ज्या कोणालाही समजू शकतात. याच्यामध्ये अजिबात काहीच कठीण नाहीये. नावातच अर्थ दिलेला आहे. बट हे तुम्हाला माहिती असणं सगळ्यांना आवश्यक आहे. आता याच्यातल्या बऱ्याचशा ज्या सुरुवातीच्या डेफिनेशन आहे ह्या सर्वांनाच माहिती असतात जनरली. बट ज्या पुढे डेफिनेशन मी सांगेन तुम्हाला, हर्मिशन, स्टीव हर्मिशन, सिमेट्रिक, ह्या बऱ्याच लोकांना माहिती नसतात. बऱ्याचदा त्यावरच क्वेश्चन राहतात हायर मॅथमॅटिक्समध्ये. म्हणून तुम्हाला हे जे आहे सर्व मी म्हणजे स्टार्टिंग इथून करत आहे. बट पुढे तुमच्या कामाचे जे आहेत, जे कठीणवाले आहेत ते समोर आहेत. टाइप्स ऑफ मॅट्रिसेस. ठीक आहे. त्यानंतर हा झाला आयडेंटिटी मॅट्रिक्स. त्यानंतर जर मी म्हटलं तुम्हाला रो मॅट्रिक्स, आता तुम्ही स्वतःही समजू शकता रो मॅट्रिक्स म्हणजे काय. रो म्हणजे काय, तर रो मॅट्रिक्स म्हणजे जिच्यामध्ये फक्त एकच रो असं, बरोबर आहे. असा मॅट्रिक्स जिच्यामध्ये फक्त रोज आहे. कॉलम म्हणजे काय, रो मॅट्रिक्स म्हणजे आता असं तुम्ही म्हणू शकता 1 0 0 2. आता हा काय झाला, किती रो आहे, एकच रो आहे म्हणजे 4 कॉलम आहे, बरोबर आहे. म्हणजे असा मॅट्रिक्स ज्याच्यामध्ये एकच रो आहे त्याने म्हणतो रो मॅट्रिक्स. ठीक आहे. कॉलम किती चालत्या, इकडे किती चालत्या, ठीक आहे. फक्त रो मात्र एकच पाहिजे, समजलं. म्हणजे हा झाला 1/4 म्हणजे याले म्हणतो रो मॅट्रिक्स. असा मॅट्रिक्स ज्याच्यामध्ये एकच रो आहे त्याने म्हणतो ऑनलाईन मध्ये रो मॅट्रिक्स. त्यानंतर कॉलम मॅट्रिक्स, याचं पण सेमच आहे ऑनलाईन मध्ये. कॉलम मॅट्रिक्स म्हणजे काय हो, की असा मॅट्रिक्स की ज्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की फक्त एकच कॉलम आहे, रो किती चालतात. म्हणजे हाच मॅट्रिक्स जर उभा केला मी असा म्हणजे कसा ऑनलाईन मध्ये पहा 1 0 0 4 करा झालं. आता किती विना, त्याच्यामध्ये किती कॉलम आहेत, 4. रो किती आहे, 4, पण कॉलम किती आहे, एकच. म्हणजे असा मॅट्रिक्स ज्याच्यामध्ये एकच रो आहे त्याने म्हणते ऑनलाईन मध्ये रो मॅट्रिक्स. असा मॅट्रिक्स की ज्याच्यामध्ये एकच कॉलम आहे त्याने म्हणते ऑनलाईन मध्ये कॉलम मॅट्रिक्स. ओके. ही सिंपल डेफिनेशन आहे, ज्या मेन डेफिनेशनच्या समोर आहे ऑनलाईन मध्ये, ज्या तुम्हाला समजायला सोप्या जातील पुढे गेला. ओके. याच्या पुढे आपण पाहू.